नमस्कार मंडळी. तर आज बनवूया नवरात्री विशेष म्हणजेच मीठ न घालता बनवले जाणारे उपवासाचे पदार्थ. त्यामध्ये आपण बनवत आहोत साबुदाण्याची खीर. बनवायला अतिशय सोपी व चविष्ट ही खीर असते. तर येणाऱ्या नवरात्रीला अशी ही खीर तुम्ही नक्की ट्राय करा. साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी आपल्याला लागेल भिजलेला साबुदाणा. तर अशा प्रकारे रात्रभर हा छानपैकी भिजलेला आहे, अगदी सॉफ्ट झालेला आहे. तर एका वाटीच्या मापाने हा साबुदाणा मी घेतलेला आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचा असेल त्या प्रमाणानुसार तुम्ही साबुदाणा भिजवून घ्या. आता दुसरीकडे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप आपल्याला घालायचं आहे. तूप छानपैकी गरम झाल्यावर यामध्ये आपण टाकूया काही ड्रायफ्रुट्स. तुम्हाला आवडत असतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही इथे वापरू शकतात. मी इथे काही काजूचे काप, काही बदामाचे काप घेतलेले आहे. आता हे काजू बदामाचे काप आपण हलकेसे थोडे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे काही सेकंद 30 ते 40 सेकंद छानपैकी फ्राय झाल्यावर गॅस कमी करायचा. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध. तर दूध हे नेहमी गरम केलेलं वापरा, म्हणजे खीर शिजायला जास्त वेळ लागत नाही, लागलीच खीर शिजते. तर इथं अर्धा लिटर दूध मी घेतलेलं आहे. दूध टाकून झाल्यावर दुधावरची जी साय असते ती देखील आपण टाकून घ्यायची आहे, म्हणजे खीरची चव अजून छान होईल. तर 1 चमचा ही अशी साय आहे ती देखील मी टाकून घेतलेली आहे. या दुधाला लागलीच उकळी येते, कारण दूध हे गरम आपण वापरलेलं असतं. तेव्हा आपल्याला यामध्ये घालायची आहे साखर. तर या प्रमाणासाठी मी 8 चमचे साखर वापरलेली आहे. तुम्ही जसं गोड खात असाल त्यानुसार तुम्ही साखर घाला. आणि दुसरं म्हणजे आपण यामध्ये जेव्हा साबुदाणा घालू तेव्हा साबुदाणा हा जसा शिजत जातो तसतसा या खीरला घट्टपणा येत जातो, दूध आटतं आणि जो गोडवा आहे तो अजूनच वाढत जातो. त्यामुळे साखर व्यवस्थित घाला. आता जसं या दुधाला संपूर्ण उकळी आलेली आहे, साखर विरघळलेली आहे, तेव्हा यामध्ये आपण घालूया भिजलेला साबुदाणा. आता सुरुवातीला साबुदाणा हा तळाशी राहतो, कारण तो अजून शिजलेला नसतो आणि दूध हे जास्त पातळ आपल्याला जाणवतं. तर इथे आपल्याला हे मिश्रण कंटिन्यू हलवत राहायचं आहे, म्हणजे साबुदाणा तळाला चिपकायला नको याची काळजी घ्यायची आहे. आणि जसजसं हे उकळत जातं, शिजत जातं, तसतसा यातील जो साबुदाणा असतो तो अशा प्रकारे फुलत जातो, ट्रान्सपरंट होत जातो. तर मध्ये मध्ये आपण फक्त हे चेक करत राहायचं. आता जवळपास 4 मिनटं झालेली आहेत. साबुदाणा हा छानपैकी फुललेला आहे आणि शिजलेला जाणवत आहे आणि दूधही बऱ्यापैकी आटलेलं आपल्याला दिसतं. तर अजून आपण 2 ते 3 मिनटं हे आटवून घ्यायचं, म्हणजे खीर अजून चविष्ट होते. तर काही वेळात म्हणजे आता 7 मिनटं झालेली आहे जवळपास. ही खीर जास्त घट्ट वाटत आहे आणि दूधही बरंच आटलेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा. तर मंडळी इथं खीर खूप गरम आहे. जसजशी ही खीर थंड होत जाईल तसतशी ही अजून घट्ट होईल, अजून दाटसर होईल. तर अशा प्रकारे 7 ते 8 मिनटामध्ये ही खीर तयार होते. तर मंडळी आता येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये आपण जे उपवास करतो आणि उपवासामध्ये मिठाचे पदार्थ खात नाही, तर अशी ही उपवासाची साबुदाणा खीर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप चविष्ट आहे आणि बनवायलाही सोपी रेसिपी आहे. तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये व अशा छान छान नवनवीन व भरपूर उपवासाच्या रेसिपी यासोबत नवनवीन रेग्युलर रेसिपी बघण्यासाठी आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीसोबत.